गणेशोत्सवाची चाहूल लागली की ढोल ताशांचे गजर कानावर पडू लागतात। गणेशोत्सवाच्या 1-2 महिन्याआधीच कित्येक ठिकाणांवरती ढोल ताशा पथकांचा सराव सुरू होतो। गणपतीचं आगमन असो किंवा विसर्जन मिरवणूक, या ढोल ताशांच्या आवाजानं राज्यातलं वातावरण भारावून जातं। सुरुवातीला नाशिक ढोल आणि शाळेची पथकं एवढंच मर्यादित असलेलं हे पथकांचं लोण आता सगळ्या राज्यामध्ये पसरलंय। वेगवेगळ्या चाली, वेगवेगळी वाद्य आणि कित्येक नवे प्रयोग करून ढोल ताशा पथकं गणेशोत्सव गाजवतात। विसर्जन मिरवणुकींसाठी ओळखलं जाणारं पुणे, मोठमोठ्या मूर्त्या ही शान असणारी मुंबई, हे नाशिक ढोल। राज्यातली फेमस ढोल ताशा पथकं कोणती आहेत, या पथकांचं वैशिष्ट्य आणि त्यांचा इतिहास काय, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुरुवात करूया ती शिवगर्जना ढोल ताशा पथकापासून। शिवगर्जना ढोल ताशा पथकाची स्थापना 2002 मध्ये नुमवी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी केली। या पथकामध्ये 375 कायमस्वरूपी सदस्य आहेत। 2004 मध्ये महिलांना वादनाची संधी देणारं पहिलं पथक म्हणून या पथकाकडे बघितलं जातं। या पथकामध्ये एकूण 500 ते 600 मुलं आणि मुली वादन करतात। 278 ढोल आणि 60 ताशांचा संच या पथकाकडे आहे। या पथकातील अनेक तरुण हे परदेशात स्थायिक झाले आहेत। अशात स्थायिक होणाऱ्यांपैकी काही जणांनी ऑस्ट्रेलियामध्येही या पथकाच्या 2 शाखा सुरू केल्या आहेत। केरळी, जय मल्हार, महाकाल, करमोळी, संबळ, चांबडी हलगी, जय जगन्नाथ ताल, पारंपरिक 8 हात व गावठी असे अनेक पारंपरिक ताल हे पथक वाजवतं। सिडनी, ॲडलेड, टोरांटो, पिंपरी या ठिकाणी या पथकाच्या शाखा आहेत। गणेशोत्सवाच्या 2 महिने आधीच या पथकाकडून सरावाला सुरुवात होते। विशेषतः सर्व ढोलाची पाने ही चामड्याची वापरण्यात येतात। पुढचं पथक आहे नादब्रह्म ढोल ताशा पथक। या पथकाची स्थापना 2011 मध्ये करण्यात आली होती। या पथकाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वेगळे ताल तयार करून ते वाजवले जातात। कुठल्या तरी गाण्याची चाल, जुने ताल न घेता दरवर्षी नादब्रह्म ढोल पथक नवीन ताल तयार करून वाजवतं। दरवर्षी हे पथक सलमान खान यांच्या घरातील गणपती समोर वादन करतं। तसंच या पथकाने शिर्डी, तिरुपती, अक्कलकोट, उज्जैन सारख्या ठिकाणी जाऊनही वादन केलंय। या पथकामध्ये जवळपास 750 जण आहेत। यात ढोल, ताशा आणि ध्वजवाहक यांचाही समावेश आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये या पथकाकडून वादन केलं जातं। 2019 मध्ये या पथकाने पुण्यातल्या कारागृहातील कैद्यांना ढोल शिकवले होते। यानंतरचं पथक आहे कलावंत ढोल पथक। वर्षभर सिरियल, सिनेमामध्ये काम करून वेळ मिळाल्यावरती आवड जपणारे अनेक कलाकार आपण बघितलेत। अशीच वेगळी आवड जपणाऱ्या काही मराठी कलाकारांनी 2014 मध्ये एकत्र येत कलावंत ढोल ताशा पथक या नावाने या ढोल पथकाची स्थापना केली। हे सर्व मराठी कलाकार एकत्र येत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात। श्रुती मराठे, सौरभ गोखले, आस्ताद काळे यांनी एकत्र येऊन या पथकाची सुरुवात केली होती। यंदाच्या वर्षी या पथकाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत। गणेशोत्सवाच्या 2 महिन्यांपासून पुण्यातील नूतन मराठी विद्यालय परिसरामध्ये कलावंत ढोल पथकातील कलाकार मंडळी एकत्र जमून सराव करतात। यामध्ये तेजस्विनी पंडित, श्रुती मराठे, पल्लवी पाटील, अनुजा साठे, अभिज्ञा भावे, शाश्वती पिंपळीकर, सिद्धार्थ जाधव अशी बरीचशी नामवंत कलाकार मंडळी तसंच बॅक आर्टिस्टही या पथकामध्ये सामील झाली आहेत। या पथकातून अभिनेता आस्ताद काळे बाहेर पडला असला तरी कलावंत पथकाचं आकर्षण पुण्यात सगळ्यांनाच असतं। पुढचं पथक आहे शिवमुद्रा ढोल पथक। पुण्यामध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त ढोल पथकं आहेत। यातील बऱ्याच पथकांना 20 ते 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। यातील एक म्हणजे शिवमुद्रा ढोल पथक। तरुणांना पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता यावा या उद्देशाने या ढोल पथकाची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली। शिवमुद्रा ढोल पथकाने पुण्यातील मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा 5वा गणपती केसरीवाडा आणि जिल्ब्या मारुती गणपती समोर वादन केलंय। मुंबईतील सेलिब्रिटींची बापना सोसायटी आहे, तिथेही हे पथक वादन करत असतं। यापूर्वी मुंबई, कराड, सातारा, सांगली इथं शिवमुद्रा ढोल पथकानं वादन केलंय। शिवमुद्रा ढोल पथकाने मल्हारी, गरबासारख्या पॅटर्नमध्ये ताल बसवले आहेत, त्यानुसार ते वादन करतात। जवळपास 650 पेक्षा जास्त जण शिवमुद्रा ढोल पथकामध्ये आहेत। अनेक ढोल पथकामध्ये ध्वज नाचवण्यासाठी एक वेगळं पथक असतं। मात्र शिवमुद्रा ढोल पथकामध्ये ढोल वाजवणाऱ्या प्रत्येकाला ध्वज घ्यावाच लागतो। गणेशोत्सवाच्या 1 महिना आधीपासूनच या पथकाकडून ढोल वाजवण्याचा सराव करण्यात येतो। यानंतरचं पथक आहे गिरगाव ध्वज पथक। मुंबईतलं पहिलं पथक म्हणून गिरगाव ध्वज पथक ओळखलं जातं। 2005 मध्ये गिरगावमधील 16 जणांनी मिळून हे पथक सुरू केलं। गणेशोत्सवाबरोबरच गिरगावमध्ये निघणाऱ्या गुढीपाडवा मिरवणुकीतही हे पथक मुख्य आकर्षण असतं। लालबाग भागातील काळेवाडीचा विघ्नहर्ता, माधुस्कर मूर्तिकार यांच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये हे पथक दरवर्षी सामील होत असतं।  या पथकामध्ये ढोल बरोबरच ताशा, बर्ची, झांज पथकही आहेत। 2005 मध्ये गिरगाव ध्वज पथकाची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली। शिवमुद्रा ढोल पथकाने पुण्यातील मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा 5वा गणपती केसरीवाडा आणि जिल्ब्या मारुती गणपती समोर वादन केलंय। मुंबईतील सेलिब्रिटींची बापना सोसायटी आहे, तिथेही हे पथक वादन करत असतं। यापूर्वी मुंबई, कराड, सातारा, सांगली इथं शिवमुद्रा ढोल पथकानं वादन केलंय।
या पथकामध्ये साधारण 250 सदस्य असून ते वर्षभर शनिवारी आणि रविवारी सराव करत असतात. लता मंगेशकर यांच्या घरी गणेशोत्सवामध्ये गिरगाव ध्वज पथकाने वादन केलं होतं. पुढचं पथक आहे स्वरूप वर्धिनी ढोल पथक. स्वरूप वर्धिनी ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी एक स्वयंसेवी संस्था. याच संस्थेने 1982 मध्ये या ढोल पथकाची स्थापना केली होती. तेव्हापासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये हे ढोल ताशा पथक सामील होते. या संस्थेच्या एकूण 17 शाखा पुणे शहरामध्ये आहेत. या माध्यमातून ढोल वाजवण्याचा सराव करण्यात येतो. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आणि प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर स्वरूप वर्धिनी ढोल ताशा पथक वादन करतं. या पथकामध्ये जवळपास 350 जण आहेत. ढोल पथकांबरोबरच झांज, लेझिम, टाळ हे पथक सुद्धा आहेत. यामध्ये 5वी ते 10वीची साधारण 500 मुलं सहभागी होत असतात. रेल्वे ठेका हे या पथकाचं वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये पॅसेंजर, लोकल, एक्सप्रेस, मेट्रो रेल्वेच्या आवाजाप्रमाणे ताल लावून ढोल वाजवला जातो. त्यानंतरचं पथक आहे तालवाद्य पथक. 2011 मध्ये पुण्यात स्थापन झालेलं हे पथक वेगवेगळ्या प्रयोगांसाठी ओळखलं जातं. 2012 मध्ये पाण्याच्या ड्रम्स पासून बनवलेले झेंबे त्यांनी वाजवले होते. सोबतच संबळ, टाळ, पंजाबी ढोल अशा वेगवेगळ्या वाद्यांचं आणि ढोल ताशांचं फ्युजन बसवणारं हे पथक बऱ्याचदा चर्चेचा विषय असतं. 2017 मध्ये त्यांनी संबळच्या ठेक्यावरती येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली होती. भीमरूपी महारुद्रा हा त्यांनी बसवलेला ठेकाही प्रचंड लोकप्रिय आहे. गणेशोत्सवाला साधारण 25 दिवस बाकी असताना या पथकाचा सराव सुरू होतो. या पथकामध्ये जवळपास 125 मुलं आहेत. पुढचं पथक आहे श्रीराम ढोल ताशा पथक. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून निघणाऱ्या मानाच्या गणपती मिरवणुकीमध्ये श्रीराम ढोल ताशा पथक वादन करतं. पुण्यातल्या मानाचा कसबा गणपती, केसरीवाडा, बाबू गेनू, भाऊ रंगारी या मंडळांसमोर या पथकाने अनेकदा वादन केलंय. या ढोल ताशा पथकाची स्थापना 1996 मध्ये झाली. या पथकाला 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. शिवाजी ताल, गावठी ताल, लावणी ताल हे या पथकातर्फे वाजवले जातात. पुण्याबरोबरच भोर, पिंपरी, भोसरी सारख्या भागामध्ये श्रीराम ढोल पथकाच्या वतीने वादन केलं जातं. या पथकामध्ये सामील व्हायचं असेल तर दरवर्षी नव्याने ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. यानंतरचं पथक आहे नाशिकचं रामनगरी ढोल ताशा पथक. नाशिकमधल्या ढोल ताशा पथकांना इतर राज्यातही भरपूर मागणी असते. त्यातील एक ढोल पथक म्हणजे रामनगरी ढोल ताशा पथक. या पथकाची स्थापना 2014 मध्ये झाली. ISO मानांकित म्हणून या पथकाला ओळखलं जातं. नाशिकमधील इतर ढोल ताशा पथक हे 4 मात्रेचे ताल वाजवतात, पण रामनगरी ढोल ताशा पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते 9.5 मात्राचा सुनंदा ताल वाजवतात. रामनगरी वाद्य पथकाने मुंबईमध्ये वादनामध्ये डेसिबलचा विक्रमही केलाय. त्याचबरोबर नाशिक ढोल, डोली बाजा, शिवस्तुती, संबळ सारखे तालही या पथकाकडून वाजवले जातात. या पथकामध्ये 300 पेक्षा जास्त वादक आहेत. मुंबईतील प्रसिद्ध ताडदेवचा राजा, अभिदयनगरचा राजा, तसंच माघीचा राजा म्हटलं जातं असा चारकोपचा राजा अशा गणपतीच्या मिरवणुकीत रामनगरी ढोल ताशा पथक सामील होत असतं. या पथकातील सदस्य गुरुपौर्णिमेपासूनच वादनाच्या सरावाला सुरुवात करतात. या पथकाची एक शाखा न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुद्धा आहे. पुढचं पथक आहे नाशिकचं सहस्त्रनाथ ढोल ताशा पथक. पुण्याबरोबरच नाशिकचे ढोल पथकही राज्यामध्ये फेमस आहेत. नाशिक शहरामध्ये 30 पेक्षा जास्त मोठे ढोल पथक आहेत. यातील सहस्त्रनाथ ढोल ताशा पथकाची स्थापना साधारण 8 वर्षांपूर्वी झाली. या पथकामध्ये जवळपास 350 जण असून यामध्ये डॉक्टर, वकील हे सुद्धा सहभागी आहेत. नाशिकच्या रविवारकारांच्या मित्रमंडळाच्या गणपतीसमोर हे पथक वादन करतं. हे ढोल ताशा पथक गेली अनेक वर्ष गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद या ठिकाणी जाऊनही वादन करत असतं. त्याचबरोबर सहस्त्रनाथ ढोल ताशा पथकाकडून अनेक ठिकाणी जाऊन ढोल वाजवण्यासंदर्भामध्ये वर्कशॉपही घेतले जातात. शिवमुद्रा ताल हे या ढोल पथकाचं वैशिष्ट्य आहे. नाशिक ढोल, रामलखन सारखे ताल हे वाद्य पथक वाजवतं. तर ही होती महाराष्ट्रातली कायम चर्चेत असणारी 10 ढोल ताशा पथकं. तुमचं आवडतं पथक कोणतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.